जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण निघालो आहे घरासाठी जो चिरा बांधतात त्याला जांभा पण असं पण म्हणतात, तर त्याच्या संपूर्ण माहितीसाठी तो कुठे भेटतो, कसा भेटतो, कसा आणायचा आणि ओरिजिनल किंवा चांगला जांभा किंवा चांगला चिरा कसा शोधायचा, या सगळ्या गोष्टी आपण ह्या सगळी संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल। चिरा भरून आला ना कोण हां चिरा भरून याला चुवाळे का काही लाल गेरू 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 चोळतात आणि त्याला व्हाईट प्रायमर किंवा चुन्याची पट्टी मारतात ना, ते अजून दिसायला बिलकुल ना। मला तर सगळ्याला चुनाची काय म्हणताय का शिंदे सर, तुम्ही काहीतरी सांगत होते चुनकडी वगैरे काहीतरी आहेच ना इकडे। चिराच वापरतात जास्त सगळी त्याच्यातच करते आणि चिराचं खाली फाउंडेशन बांधून भिंती बांधून त्याच्यावर स्लॅब आहे, फक्त स्लॅबला स्टील वापरतात, बाकी कुठं स्टील वापरत नाही। पॉलिमिलम टाकत नाही, पॉलिमिलम नाही, पॉलिमिलम नाही, त्यांना तेवढं कॉन्फिडन्स आहे। जिना पण शिरावरती नाही ना, त्याच्यावरती ते बरोबर। मग एवढ्या उन्हामध्ये ही सगळी पायपीट करायची चिरा बघण्यासाठी, कारण का भरपूर लोक चिराचा वापर करतात। चिराचा वापर यासाठी केला जातो, थंडावा आणि नॅचरल स्टोनचा वापर करून। ब्रिक्समध्ये सुद्धा थंडावा येतो, पण तेवढ्या प्रमाणात नाही येत, कारण का हा पूर्णपणे स्टोन आहे, नॅचरल स्टोन असल्यामुळं ह्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने केला जातो। आणि दुसरी गोष्ट, खर्चाची जर बाजू पाहिली तर कोकणामध्ये हा स्वस्त पडतो, पण कोकणाच्या बाहेर आउट ऑफ कोकण हा थोडा एक्सपेन्सिव्ह पडतो। काही काही एजन्सीज पण आहेत की ज्या पोस्ट देतात, पण पोस्ट दिला तर त्याचं कॉस्टिंग, त्यांचं पण मार्जिन त्याच्यामध्ये ॲड होतं। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपल्याला स्वतः येऊन इथं बघणं, किंवा आपण एखाद्या डीलरमार्फत किंवा आपण स्वतः येऊन बघून ट्रान्सपोर्ट करून आपण स्वतः घेऊन जाणं हा तितकंच सोपा आणि सुटसुटीत मार्ग असतो। तुम्ही पाहू शकता इथे आता गाडी भरायला सुरुवात केलेली आहे, कोणाची तरी ऑर्डर आहे। ऊन तर एवढं प्रचंड आहे, खतरनाक ऊन आहे। हे लोक जातील खाली आणि क्वालिटी चेक करतील। इथे कटिंग करून झालेलं आहे, आता लोडिंग चालू करणार आहे। कुठल्याही खाणीवर गेलं तर कटिंग करून लोडिंग करून देतात, त्याची कॉस्टिंग प्रत्येक खाणीची वेगळी। तर तुम्हाला याचा एक डेमो दाखवू की कशा पद्धतीने मशीन सेट केली जाते आणि कशा पद्धतीने कटिंग केलं जातं। आता आपण दुसऱ्या खाणीवर आलेलो आहे, पाहू शकता। कटिंग करायची तीच पद्धत, काढायची पण तीच पद्धत, फक्त इथे काढायला सुरुवात झालेली आहे आणि आधीच्या ठिकाणी कटिंगला सुरुवात केली होती। बघूया इथे पण चिरा काय भेटतोय। आणि प्रत्येक खाणीवर जी गोष्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मला खाली जावं लागतंय, हे काम कशा पद्धतीने करतात लोक, म्हणजे हॅट्स ऑफ ह्या लोकांना एवढ्या उन्हामध्ये टेम्परेचरमध्ये।
साधारणतः 3 ते 4 खाण्यांची पायपीट केल्यानंतर जाम भूक लागली आणि त्यासाठी आम्ही एक हॉटेल सर्च केलं आणि त्या हॉटेलला जेवायला आलो. आम्ही आलो आहे हॉटेल आमंत्रण 2001 पासून आपल्या सेवेत. पाहूया जेवण कसं आहे. जेवण झालं, जेवण छान होतं. जेवणानंतर आम्ही त्या खाणीवाल्याला टोकन दिला. त्याला म्हटलं एका गाडीमध्ये 2000 चिरा पाठवून द्या. अशा 2 गाड्या असं 4000 चिरांची गरज होती आम्हाला. तर मित्रांनो, हा नक्की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. चिराबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. त्याच्यावरती मी तुम्हाला त्या चिरा खाणीवाल्याचा नंबर पाठवतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.